महिला व बालकल्याण रुग्णालयाचं 100 खाटांचं असलेलं हे रुग्णालय याचं बुधवारी लोकार्पण होणार आहे। पाहूया सविस्तर बातमी। नाशिकच्या मालेगावमध्ये पालकमंत्री दादा भुसे यांच्या प्रयत्नातून 100 खाटांचं महिला व बालकल्याण विभागाचं रुग्णालय उभं होत आहे आणि हे अत्याधुनिक शासकीय रुग्णालय आहे। त्याचं बुधवारी 18 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे। आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर माधुरी कानिटकर, मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या समन्वयक व शिवसेना प्रवक्त्या डॉक्टर ज्योती वाघमारे या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे। पालकमंत्री दादा भुसे यांनी नागरिकांसह रुग्णालयाची पाहणी केली। शंभर खाटांचं जे महिला व लहान बाळांचं रुग्णालय बांधून पूर्ण झालंय, त्याचं लोकार्पण 18 तारखेला होणार आहे। अतिशय सुसज्ज अशा सर्व सुविधा या रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलेल्या आहेत। सर्व तज्ञ डॉक्टर्स, स्टाफ, सर्व आधुनिक यंत्रसामुग्री त्या ठिकाणी उभी करण्यात आलेली आहे। जन्माला आलेल्या लहान बच्चूच्या पासून तर सर्व महिलांच्यासाठी, मग ते ऑपरेशन थिएटर असेल, इतरही ज्या काही सुविधा हॉस्पिटलमध्ये लागतात त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलेले आहेत। हे रुग्णालय केवळ महिला व लहान बाळांसाठी असणारे या अत्याधुनिक रुग्णालयात 24 आपत्कालीन वैद्यकीय सेवा, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, मॉड्युलर लेबर रूम, क्षकिरण व सोनोग्राफी सुविधा, प्रयोगशाळा तपासण्या, रक्त साठवणूक केंद्र, रुग्णवाहिका, मोफत संदर्भ आणि वाहतूक, मोफत औषधोपचार आणि पुरवठा, प्रसूती पूर्व आणि पश्चात तपासणी, सिझेरियन प्रसूती, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया तसेच इतर स्त्रीरोग, नवजात व लहान मुलांची तपासणी आणि उपचार करण्यात येणार आहे। नियमित लसीकरण आणि हिरकणी कक्ष तसेच कांगारू मदत केअर या ठिकाणी उभारण्यात आले। राज्यात पहिलेच महिला आणि बालकल्याण रुग्णालय हे असणार आहे। यात सर्वांना मोफत दर्जेदार आरोग्य सुविधा देखील मिळणार असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी आम्रपाली वाघ।